कुरुक्षेत्रावरती संभ्रमावस्थेत सापडलेल्या अर्जुनाला केलेला उपदेश महाभारतात आलेला आहे. आपल्या स्वकीयांशी आपणच कसं लढावं, कसं भांडण करावं, कसं त्यांना ठार करावं. गुरु आहेत द्रोणाचार्य, कृपाचार्य, त्यांच्या विरुद्ध मी कसं लढू, त्यांनी मला जी विद्या दिली त्यांच्या विरुद्ध वापरू. कौरव माझे बांधव आहेत, त्यांना मी कसं मारू. अशा संभ्रमावस्थेत सापडलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने 18 दिवस युद्ध थांबलेलं होतं. कशामुळं, तर सूर्यावरती ढग आले. तर त्या 18 दिवसांची कुरुक्षेत्रावरती सांगितलेली आहे गीता. ती मूळ कशात आहे, संस्कृत देवभाषा. पण ज्ञानोबा रायाने आपल्या जनसामान्यांच्या बोली भाषेमध्ये आणलं आणि जगाशी ते ज्ञान उघड केलं. तुकोबाराय म्हणतात, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हण. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी. पूर्वीच्या काळी जनसामान्यांना, बहुजनांना ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता. कोणाला होता, काही पंडित, विद्वान, ब्राह्मण, राजघराण्यातील व्यक्ती मोजक्यांना. पण सकळांशी आहे ते अधिकार. कलियुगी उद्धार हरिचंद असं सर्वांशी मोकळं ज्ञान करून दिलं. त्या भगवद्गीतेवरती भावार्थ दीपिका अशी टीका लिहिली. आता आपण राजकारणामध्ये टीका हा शब्द लय विचित्र अर्थानं वापरतो. टीका म्हणजे त्याचे उन्हातूनच काढून टाकायचं. चांगले गुण असतातच प्रत्येकाकडे, ते बघायचं नाही. उन्हातूनच काढून टाकायचं, त्याचं काय ठेवायचं नाही. तो पण टीका हा शब्दाचा शब्दकोशातील अर्थ काय, परीक्षण करणे. जसं आहे तसं परीक्षण करणे. ज्ञानोबा रायाने भावार्थ दीपिका लिहिली. त्यात किती 3 शब्द दडलेत बघा. एक शब्द आपल्याला दिसताना भावार्थ दीपिका, पण भाव एक शब्द आहे. भाव म्हणजे भक्ती, ईश्वराविषयी असलेलं पवित्र प्रेम म्हणजे भाव भक्ती. भाव, भावार्थ, अर्थ एक शब्द आला त्याच्यामध्ये. आणि दीपिका, दीपिका म्हणजे काय, दिवा. पूर्वीच्या काळी देवापाशी अशी दिवे असायचे, लांबण दिवे असायचे किंवा नंदादीप असायचे, असे लोखंडाचे लोंबते उंच असे दिवे असायचे.